हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सम मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज कशा प्रकारे काढायचं असतं ते बघितलेलं आहे. आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. पुढचं फंक्शन आहे इफ फंक्शन. ठीक आहे, इफ फंक्शन म्हणजे काय करतं ते कंडिशन चेक करण्याचं काम. कंडिशनच्या ह्याच्यामध्ये जर कंडिशन करेक्ट असेल, एखादी कंडिशन आपली बरोबर असेल तर एक रिझल्ट, आणि कंडिशन्स बरोबर नसेल तर दुसरा रिझल्ट आपल्याला काय करता येते दाखवता येते. तर त्याचा सिंटॅक्स आहे इफ आहे, त्याच्यानंतर लॉजिकल टेस्ट विचारते, लॉजिक काय लावायचं, त्याच्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू मध्ये काय दाखवते, जर ते लॉजिक बरोबर असेल तर काय आहे रिझल्ट, आणि जर ते लॉजिक चुकीचं असेल म्हणजे बरोबर नसेल तर तो काय रिझल्ट दाखवणार आहे तो आपल्याला इथे काय करायचं बघायचं. आता बघा, त्यासाठी मी पहिले एक्झाम्पल तुम्हाला एक सोडवून दाखवते, ज्याच्यामध्ये काय दिले, नेम दिले स्टुडंटची आणि त्यांचे काय दिलेत मार्क्स दिलेले. आपल्याला रिझल्ट काय दाखवायचा आहे, जर त्या विद्यार्थ्याचे मार्क्स ग्रेटर दॅन 35 असेल तर रिझल्ट काय दाखवायचा आहे, पास दाखवायचा आहे, आणि जर लेस दॅन 35 असेल तर रिझल्ट काय दाखवायचा आहे, फेल दाखवायचा आहे. आपण कंडिशन घेऊया, इक्वल टू गेलं, इफ नावाची कंडिशन सिलेक्ट करण्यासाठी टॅब, लॉजिक काय लावायचंय, लॉजिक कशावर लावायचं, आपल्याला मार्क्स लावायचे, किती पाहिजेत मार्क्स आपल्याला, ग्रेटर दॅन किती पाहिजे तिथले मार्क्स आपल्याला 35, इथे घेते ग्रेटर दॅन 35. ठीक आहे, जर लॉजिक बरोबर असेल, व्हॅल्यू ट्रू असेल तर कॉमा करून काय करायचं, आपल्याला पास नावाचा घ्यायचा आहे. आता तुम्हाला सांगितले मी ऑलरेडी की डबल कोट मध्येच एखादं टेक्स्ट घ्यायचंय. डबल कोट करणार आपण, ह्याच्यामध्ये काय करते मी, पास नाव टाईप करते, डबल कोट कम्प्लीट, व्हॅल्यू ट्रू ची झाली, फॉल्सच्या व्हॅल्यूला कॉमा करते, डबल कोट, आणि इथं आपण काय करूया, फेल नावाचं कंडिशन घेऊया, रिझल्ट घेऊया, ब्रॅकेट तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, ब्रॅकेट पण काय करणार, क्लोज करणार, एंटर बटन दाबा, तुम्हाला तशा प्रकारचा रिझल्ट. आता ह्याला पास का आलाय, कारण हो 40 आहे, 35च्या अबव आहे. बाकीच्या सगळ्यांचं घ्यायचंय, सिलेक्ट करा, कंट्रोल डी करून टाका, अशा प्रकारे तुमचं काय होणार आहे, आपोआप सगळ्यांचा रिझल्ट दाखवला जाणार आहे. आता ही जी नेहा आहे तिला 34 मार्क्स आहेत, त्याच्यामुळे ती फेल आहे. राज जो आहे तो पण, त्याला 28 मार्क आहेत, त्याच्यामुळे तो काय आहे, फेल दाखवला गेलेला आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये काय केलंय, एम्प्लॉईची नावं दिलेत, त्यांची सॅलरी दिली आणि ते बोनससाठी इलिजिबल आहेत किंवा नाही हे काढायचं आहे. त्याची काय कंडिशन आहे, इफ सॅलरी इज ग्रेटर दॅन किती सांगितले, 30,000, 30,000 असेल तर रिझल्ट काय दाखवायचा, इलिजिबल, म्हणजे ज्याची सॅलरी जी आहे 30,000 अँड अबव आहे तो बोनससाठी इलिजिबल आहे, आणि ज्याची सॅलरी लेस दॅन 30,000 आहे तो काय आहे, नॉट एलिजिबल आहे. वापस तीच कंडिशन, इक्वल टू घेणार, इफ घेणार, सिलेक्ट करण्यासाठी टॅब, सॅलरीच्या अमाऊंटवर क्लिक, किती असायला पाहिजे सॅलरी आपली, ग्रेटर दॅन 30,000, ग्रेटर दॅन 30,000 केलं, कॉमा करा, कॉमा नाही केला तरी पण चुकणार आहे तुमचं, बरोबर जिथं जिथं कॉमा आहे, जिथं जिथं डबल कोट आहे, जसं आहे तसं घ्यावं लागणार आहे. डबल कोट मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, इलिजिबल टाकलं मी ह्याच्यामध्ये, इलिजिबलचे स्पेलिंग, डबल कोट काय केलं, कम्प्लीट केलं, कॉमा करते, डबल कोट मध्येच काय करते, ह्याच्यामध्ये नॉट एलिजिबल टाईप करते, ह्याच्यामध्ये बघा आता नॉट एलिजिबल, डबल कोट पण कम्प्लीट, ब्रॅकेट पण क्लोज, एंटर बटन दाबा, हा नॉट एलिजिबल. आता का नॉट एलिजिबल, कारण ह्याचं जे आहे ते 30च्या खाली आहे, 25,000ची सॅलरी. सिलेक्ट करा, कंट्रोल डी करून टाका, आपोआप सगळ्यांचं काय झालेलं आहे, ज्याचं इलिजिबल आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याची सॅलरी 40,000 आहे तो इलिजिबल, बाकीचे सगळे जे आहे ते नॉट एलिजिबल आले, आणि हे पूजा जरी 30,000 असेल तरी पण ती नॉट एलिजिबल आहे, राहुल पण नॉट एलिजिबल आहे, कारण आपण इथं कंडिशन काय घेतली आहे, ग्रेटर दॅन 30,000 घेतलेली आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 30,000 नाही घेतलेली, म्हणजे 30 आणि 30 पेक्षा जास्त जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं इक्वल टू घेऊ शकता. आता समजा मी इथं काय केलं, इक्वल टू घेतलं, एंटर बटन प्रेस केलं, आणि आता बघा कंट्रोल डी करा. आता ज्यांची 30,000 जरी असेल सॅलरी त्याच्यामध्ये पण काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये इलिजिबल आलेलं आहे. इथं फक्त इक्वल टूचा ह्याच्यामध्ये काय केलं आपण, फरक केला, आपोआप काय झालेलं आहे, इकडनं चेंजेस तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा एक्झाम्पल. आता ह्याच्यामध्ये मी काय सांगितलेलं आहे की प्रोडक्टची नाव आहे, त्यांची क्वांटिटी आहे, आणि आपल्याला त्याचा स्टेटस काढायचा आहे. आता इथं काय कंडिशन आहे, इफ क्वांटिटी, जर क्वांटिटी किती पाहिजे, ग्रेटर दॅन 25, इथली जी क्वांटिटी ग्रेटर दॅन 25 पाहिजे, तर रिझल्ट काय सांगितलेला आहे, ट्रूचा रिझल्ट इन स्टॉक, आणि जर लेस दॅन 25 असेल म्हणजे याच्यामध्ये ती कंडिशन फॉलो नसेल करत तर तुम्हाला काय रिझल्ट दाखवायचा आहे, लो स्टॉक असं दाखवायचं. वापस इक्वल टू आपण घेणार, इक्वल टू ह्याच्यामध्ये इफ घ्या,
टॅप करा. लॉजिक काय लावणार आहेत आपण, ग्रेटर दॅन किती असायला पाहिजे आपल्याला 25, कॉमा केला. डबल कोट मध्ये आपण काय करणार, इन स्टॉप. डबल कोट काय केलं मी याच्यामध्ये कंप्लीट केलं, कॉमा करते. डबल कोट मध्ये मला फॉल्सच्या व्हॅल्यू मध्ये काय सांगायचंय, लो स्टॉक आहे त्या ह्याचा तो सांगायचा आहे. तर लो स्टॉक घेणार, डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन दाबा. इन स्टॉक दाखवते कारण ह्याची क्वांटिटी 50 आहे. बाकीच्यांचं बघायचं असेल कंट्रोल डी करा. आपोआप ज्यांचं 25 आणि बिलो आहे त्यांचं काय दाखवणार आहे, लो स्टॉक. आणि ज्यांचं 25च्या अबव आहे ते सगळे दाखवणार आहे तुम्हाला इन स्टॉक. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता चौथा एक्झाम्पल काय आहे की स्टुडंट आहे, त्यांची अटेंडन्सची पर्सेंटेज दिली आणि आपल्याला काय करायचं, त्याचा स्टेटस बघायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय कंडिशन सांगितली, इफ अटेंडन्स, जर अटेंडन्स किती आहे, ग्रेटर दॅन 75% आहे. आता इथं पर्सेंट दिलंय. रिझल्ट काय दाखवायचा आहे, अलाउड, की तो कशासाठी तरी समजा स्कॉलरशिपसाठी असेल किंवा अजून एक्झामसाठी अलाउड असेल. आणि अटेंडन्स जर लेस दॅन 75% असेल तर काय आहे, नॉट अलाउड आहे. ठीक आहे. इथं वापस कंडिशन इक्वल टू इफ टॅप करा. लॉजिक लावा, ग्रेटर दॅन किती असायला पाहिजे, 75. आता 75% शिफ्ट पर्सेंटेज, कॉमा केला. डबल कोट मध्ये तुम्हाला घ्यायचंय अलाउड. डबल कोट कंप्लीट, कॉमा करून डबल कोट मध्ये नॉट अलाउड. डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन प्रेस करा. आता हा अलाउड येणार आहे कारण ह्याचं जे आहे ते किती आहे, 82% आहे. सिलेक्ट करा, कंट्रोल डी करून टाका. ह्याच्यामध्ये जे आहे 75च्या अबाऊ नसणारे नॉट अलाउड झाले, 75 अबाऊ असणारे सगळे अलाउड झाले. नेक्स्ट बघा काय आहे एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये सांगितले इफ परचेसेस ग्रेटर दॅन 3000 आणि मग रिझल्ट काय आहे, डिस्काउंट, तो डिस्काउंटसाठी अलाउड आहे. आणि जर नसेल, लेस दॅन 3000 असेल तर तो काय आहे, नो डिस्काउंट, म्हणजे त्याला डिस्काउंट नाही मिळणार त्या कस्टमरला. इक्वल टू करा, इफ करा. लॉजिक काय आहे, ग्रेटर दॅन किती असायला पाहिजे, 3000, ग्रेटर दॅन 3000 घेतलं, कॉमा. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू ट्रू असेल तर काय सांगितले, डिस्काउंट आहे. म्हणजे डबल कोट मध्ये मला काय घ्यावं लागेल, इथं डिस्काउंट नाव घ्यावं लागेल, डिस्काउंट, डबल कोट कंप्लीट, कॉमा. डबल कोट मध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, नो डिस्काउंट. नो डिस्काउंट घेतलं, डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा. तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट, आता हा 3000 आहे ना भाऊ, त्याच्यामुळे ह्याला डिस्काउंट आला. बाकीचे जे 3000 बिलो असतील त्यांना काय येणार आहे, तुम्हाला नो डिस्काउंट ह्याच्यामध्ये आलेला दाखवला जाणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल इफ कंडिशन कशी काम करते ते. मी तुम्हाला फक्त 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये शीटमध्ये मी 10 एक्झाम्पल दिलेले आहेत. बाकीचे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.